आम्ही आहोत म्हापसामध्ये. म्हापसाचा फिश मार्केट माझ्या मागे आहे आणि हे आहे म्हापसाचं म्युनिसिपल मार्केट, जिथे फळं वगैरे सगळं तुम्हाला भाज्या वगैरे मिळतात. आणि मागे माझ्या फिश मार्केट आहे. आणि मला तुमची एवढी काळजी आहे ना की तुम्ही जर इकडे गोव्यात आलात, अपार्टमेंट वगैरे घेतलं, फिश कुठून घ्यायचं ते मी तुम्हाला सांगणार आहेत. चला आज जाऊया. आणि एवढी इन्फॉर्मेशन देते तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चलो चलो अंदर चलते. हे आहे म्हापसा बस स्टँडच्या जवळ. तर म्हापसाला खूप मोठं फिश मार्केट आहे. तर इकडेचे भाज्या वगैरे घेऊन पण बाहेर बसलेले आहेत. तर बघूयात आत. हे बघा लोक किती, हे बघा एंट्री झाली नाही की फिश चालू. इकडचे लोकल गोवन मासे पण आहेत आणि अजून कुठले कुठले ते बघूया. हा कसा आहे, कुठला मासा आहे? ताल्ला आहे, ताल्ला. ताल्ला 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 लोकल आहे का? आणि कसा आहे हा? 100 रुपये वाटे. हा वाटा 100 रुपयाचा आहे. आणि हे कसं? लेपो. लेपो इकडे खूप खातात ना? 200 रुपयाला. 200 रुपयाला वाटा आहे. हे बघा किलो. 300 रुपये किलो, 200 रुपयाचा वाटा आहे. लेपो वगैरे खूप खातात इकडे. क्रॅब्स आहेत बघा, क्रॅब्स. कसा आहे क्रॅब? 900च आहे क्रॅब. साईज पण मस्त आहे. आणि इकडे प्रॉन्स आहे, टायगर प्रॉन्स पण आहे तिकडे. हा कसा आहे? 1200 रुपये. 1200 रुपयाचा टायगर प्रॉन्स आहे. आणि हा कसा वाटा? 500 रुपये. ती छोटी कोलंबी आहे, 200ची ती कोलंबी वाटा. माझे नाव संतोष राठोड आहे. हे किंग प्रॉन्स आहे आपल्याजवळ, एकदम फ्रेश. हे कालामारी आहे, स्क्विड म्हणते याला. पण रेट पण सांगा ना. म्हणजे 700 रुपये किलो आहे. हा 400 रुपये. ते व्हाईट स्नॅपर आहे, ते 500 रुपये किलो. मग त्याला मोडसो म्हणते, ते 400 रुपये किलो आहे. मग हे व्हाईट पॉपलेट आहे आपल्याजवळ, एकदम फ्रेश आहे, 1400 रुपये किलो. किती बसतात किलोमध्ये? किलोमध्ये 4 बसते. आणि हा किंग पीस आहे, हे 700 रुपये किलो आहे, एकदम फ्रेश. आणि मोठा सुरमई पाहिजे तर, मोठा किंग पीस पाहिजे तर 900 रुपये किलो आहे, एकदम फ्रेश. याला लेप म्हणता, ते 300 रुपये किलो आहे. हे ब्लॅक पॉपलेट म्हणता याला, हे 300 रुपये किलो आहे. खल्ली आहे 300 रुपये. हां हे बाई, हे मोठी आहे, शार्क म्हणता ना याला, हे 300 रुपये किलो आहे. हां किलोमध्ये किती येतं? हे किलोमध्ये 2 बसतात, एकदम फ्रेश. हा आपला आजचं माल आजच एकदम फ्रेश. म्हापसा फिश मार्केट. नंबर आहे 7498417029. नाव आहे संतोष सी फूड. इकडेच असतो आम्ही. सकाळी 6ला ओपन होतं आपलं, मग रात्री 8पर्यंत चालू असतं. आणि ते शिंपले आहेत. गोव्यात आल्यावर शिंपले खायची मजाच वेगळी आहे. कसे आहेत आजी? 100 रुपयाचं आहे हे एवढं. काळे शिंपले आहेत. आणि हे तो मगाचा आहे ना, चोणक आहे हा. किलो आहे का? 500 रुपये वाटा आहे हा. वजनावर आहे का? चणकमध्ये काटा अजिबात नसतो. तर हा बोनलेस कापून ठेवलेला आहे. हा 500 रुपये. ते 400 घालतो, ते पण 400ला घालतो. मुशी 400ला 3 आहेत ह्या. आणि हा आपला 400 रुपये ब्लॅक पॉम्फ्रेट हलवा. हा ना, हलवा आहे हा. 400 रुपये, 800 रुपये. 800 रुपये जोडी आहे. खाली एक आहे, 2 आहेत. आणि हा आहे जिताडाच म्हणतात ना. हां, तर गोव्यामध्ये जिताडाला चोणक म्हणतात. जिताडा म्हणतो मराठीमध्ये. हां, चणक आहे हा. हा कसा आहे पूर्ण घेतला तर? किलोवर आहे, 500 रुपये किलो. बघा कशी विकायला ठेवले ह्यांनी. कापली बघा ना कशी. कितीचे? 250 रुपये काटेरी. काटेरी ही 250 रुपयाची. दाताळ किंवा तरली म्हणतात ह्याला. आणि हा शार्क, बेबी शार्क, मुशी. बघा हे खूप मोठं मार्केट आहे. खूपच लोक इकडे लोकल्स आहेत सगळे. आणि ज्यांचे रेस्टॉरंट आहेत ते लोक पण इकडूनच घेतात. हे बघ शिंपल्या बघ वेगळ्या आहेत. हे बघ इकडे फोडून ठेवलेल्या शिंपल्या आहेत. कसा आहे हा वाटा?
100 रुपयाला ह्या शिंपल्या आहेत. हे बघा किती डिफरंट टाईपचे प्रकार किती आहेत. हां, इकडचा मॅकरेल पण एक खूप खातात लोक. कसा आहे बांगडा? 100 रुपीज 5. 100 रुपये का 5. 5. अच्छा, 100चे 5 आहेत बांगडे. मस्त फ्रेश दिसत आहेत. इकडे किती सारी फिश आहे. मला तर वाटतं मुंबईपेक्षा इकडेच खूप जास्त फिश दिसते मला. आणि इकडे लोकल जे खातात ना तीच आहे. पापलेट आहेत काय? हां, पापलेट आहेत. 100 रुपये किलो. किती? 100 रुपये. काय मला कळलं नाही. गो ते 1600 रुपये किलो आहे. ते मोठे मोठे प्रॉन्स आहेत आणि जास्त करून इकडचे लोकल जे फिश खातात ना तेच आहेत. इकडे बाहेर भाजी मार्केट आहे आणि इकडे हे आहे काय हा बघ सुरमई किती मोठा आहे. कसा आहे हा? 700 रुपये किलो. किती किलोचा असेल? बापरे, 1900चा हा अख्खा घेतला तर खूपच मोठा आहे. झालं तर इकडून पुढे एवढा पुढे मार्केट आहे शेवटपर्यंत. खूप लोक घ्यायला आले आहेत आणि आज सुट्टीचा वार आहे तर आय थिंक सगळ्यांच्या घरी बेत आहे मस्तपैकी. शिंपल्यांचा प्रकार आहे हा. तर हा 700 रुपये किलोने आहे. आणि मला पापलेट कुठेच नाही दिसत आहे. हे काय आहे? पण तेच आहे. कालवा आहे. कालवा कालवा कसा आहे? 200 रुपये वाटा. 200 रुपये. नाही आम्ही राहत नाही ना इकडे. घेऊन काय करणार? इकडे सगळे ते लोकलच फिश आहेत. छोटी कोलंबी आहे. मला पापलेट ना दिसले. किती लोक आहेत इकडे. छोटे छोटे माखल्यात. बस स्क्विड्स आहेत इकडे. 300 रुपये किलोने आहेत माखल्या. आणि बाप रे बाप, सुरमई का मस्करी. 800 रुपये किलो आहे सुरमई. साईज बघ किती मोठी आहे. बाप रे बाप. लेमन फिश, त्याचा कलर थोडा येलोइश आहे म्हणून लेमन. ये कैसा आहे? 300 रुपये किलोचा आहे हा. इथे लोकल्सच आहेत फिश. पापलेट वगैरे नाही दिसणार तुम्हाला. आणि सुरमई तर सगळेच खातात ऑलमोस्ट, तर ते आहेत भरपूर. इकडे पण तेच आहे. हलवा ही शपथ. किती किलोचा आहे हा? कितीचा आहे हा? 3000. बापरे बाप. साईज बघ किती मोठी आहे. मी पहिल्यांदा एवढा मोठा हलवा बघितला. काळुंद्रा बघ 300 रुपये वाटा आहे. हा पहिल्यांदाच बघितलाय मी. कसा आहे? 100 वाटा आहे हा. 100चा सौंदळ. आणि हे चेतके काहीतरी. असे काय काय फिश आहेत. बापरे, शिंपले बघ कसे आहेत. आपले दिसले 1400चे एवढे 3. बार्गेन करता का इकडे? चांगलंच. माकड्या 250. माखल्या 250चे आहेत वाटा. आणि हे मोशी. तुम्ही इकडे बघू शकता लोक आतून फिश घेऊन येतात आणि इथे कटिंग चालू आहे त्यांची इकडे बाहेर. म्हणून ती आत एवढी स्वच्छता मी बघितली ना. तिथे आपल्यासारखं किचाट वासबीस नाही आहेत. सगळं जे कटिंग वगैरे आहे इथे होतं आणि आत एकदम स्वच्छ क्लीन आहे. इकडे फिश कटिंग होते. सुरमई आहे मोठी. कितने किलो का आहे? 8 किलोची मोठी सुरमई आहे. किंगफिश मला दाखवतो. त्या साईडने दाखवतो.
हां इकडून बरोबर दिसते. गाबोळी होती त्याच्यामध्ये. किती बारीक बारीक पीस होतात. खूप बारीक बारीक पीस होतात. हॉटेलमध्ये सप्लाय होतात हे पीस. बापरे किती एवढे बारीक बारीक आणि सेम साईज येतो सर्वांची. लगेच 2 मिनिटात कटिंग झाली पण. कितना पीस होता है इसका? 70 तक होएगा. 70 पीस. 70 पीस होतात. सर्व सेम पीस आहेत, सेम साईज आहे. 70 पीस होतात 8 किलोच्या सुरमईमधून. आणि ही सुरमई हॉटेलला वगैरे सप्लाय होते. फिश वगैरे घेतली. इकडून कोकम वगैरे काय पाहिजे असेल फिशमध्ये टाकायला तर इकडे आजी बसल्यात फिश मार्केटच्याच बाहेर. कसं आहे आजी कोकम? 150 रुपयाचा कोकम आहे. तर असा होता हा फिश मार्केटचा व्हिडिओ. आणि खरंच ना मुंबईच्या फिश मार्केटने घेण्यासारखं इकडे खूप स्वच्छता आहे. कारण इकडे फक्त फिश विकायला असते, बाहेर कटिंग होते, त्याच्यामुळे वास वगैरेचा काहीच इश्यू नाही. इकडे खूप भारी आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला सांगा, कॉमेंट करा, लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.